आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या अभ्यासक्रमाच्या बदलांना घेऊन खूप साऱ्या पालकांमध्ये एक नवीन भ्रम निर्माण झालेला आहे की महाराष्ट्र बोर्डचं जे करिक्युलम आहे ते CBSE नुसार होणार आहे. म्हणजे महाराष्ट्र बोर्डच्या मुलांना संपूर्ण CBSEची टेक्स्टबुक येणार आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही होणार. मी सुद्धा एक CBSE टीचर आहे. CBSE जे सिलेबस आहे ना ते खूप वास्ट आहे, पण महाराष्ट्र बोर्डमध्ये थोडेफार चेंजेस जे आहे ते CBSEच्या नुसारच होणार आहेत, पण पूर्ण नाही. ज्या दिवशी मी व्हिडिओ हा शूट करायला बसते अजूनपर्यंत तरी टेक्स्टबुक्स मुलांचे आले नाही आहे. ज्या स्टँडर्डचे टेक्स्टबुक यावर्षी बदलणार आहेत, तर संपूर्ण जे टेक्स्टबुक आहे ते CBSE नुसार नसेल. थोडेफार त्यामध्ये बदल केलेले असतील, म्हणजे ते जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी बेस्ड असेल. आणि जसं की आता UPSC MPSC या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्या मुलांना CBSEच्या मुलांना देणं जास्त सोपं जातं, कारण या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे जे प्रश्न असतात ते मोस्टली CBSE बेस्डवरती असतात. आणि मग काय होतं, स्टेट बोर्डमधून ज्या मुलांनी अभ्यास केलेला आहे त्यांना थोडंसं ते कठीण जातं म्हणण्यापेक्षा त्यांना त्या परीक्षेचे प्रिपरेशन करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. मग तसं होऊ नये म्हणून थोडंसं त्या लेवलवर आणण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे. पण CBSE म्हणजे NCERT जे टेक्स्टबुक फॉलो करते ते सेम जसेच्या तसे टेक्स्टबुक जे आहे ते आपल्या महाराष्ट्र बोर्डमध्ये फॉलो केले जाणार नाही. त्याच्यामुळे जर समजा तुमच्या मनामध्ये असा भ्रम असेल की मुलांना खूप जास्त अभ्यास करावा लागेल, CBSE नुसारच त्यांचा पूर्णपणे अभ्यास बदललेला असेल, तर असं होणार नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला यासंबंधित काही प्रश्न असतील की मुलांना नक्की कोणतं बोर्ड चांगलं आहे, CBSE चांगलं आहे की SSE चांगलं आहे, तर तुम्ही मला कमेंट करून तसं सांगा. मी त्या संदर्भामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.